नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। सायलीला आता काहीही करून स्वतःच्या अस्तित्वाचा छडा आता लावायचा आहे। त्यामुळे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा बाजूने आता चारही प्रकार म्हणजेच सायलीच्या बाजूने असलेली दैवी शक्ती ही तिला तिच्या सगळ्यात मोठ्या आतापर्यंतच्या सत्यापर्यंत पोहोचवणार आहे। आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आता मालिकेत येऊन ठेपणार आहे। सायलीची प्रेग्नन्सी, त्याचप्रमाणे आता सायलीला होणारे भास, सगळ्याचा संदर्भ आता सायली लावणार आहे। आणि त्यानंतर मग आता मधुभाऊंपर्यंत सायली पोचून देवाच्या कृपेने मधुभाऊंची प्रकृती ठीक होत आता सगळ्या काही गोष्टी या सायलीच्या बाजूने घडणार आहेत। त्यामुळे सगळ्या गोष्टी आता सायलीच्या बाजूने झाल्यानंतर मधुभाऊंची प्रकृती आता ठीक होणार आहे आणि मधुभाऊ आता सायलीच्या बाजूने उभे राहणार आहेत। म्हणजेच तिचं सत्य आतापर्यंत तर तिचं सगळ्यात मोठं सत्य मधुभाऊ आता सायलीसमोर आणणार आहेत। नेमकं पुढे काय घडणार आहे सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की प्रतिमा त्या सायलीची दगदग बघून तिला थोडे दिवस का होईना प्रेग्नेन्सीमध्ये माहेरपणासाठी घेऊन जाण्याचा विचार करते, कारण की सायलीची प्रकृती आता थोडी गंभीर आहे। घरामधलं जे काही वातावरण आहे म्हणजेच घरातलं वातावरण हे अस्मिताच्या डिवोर्स केसमुळे जरा चिंतेचं असल्यामुळे सायलीला थोडा दिवस चेंज व्हावा हे सगळेजण विचार करतात। त्यामुळे प्रतिमा आता कल्पनाचीही परवानगी त्याप्रमाणे घेते, परंतु अर्जुनला इथे आता जरा वाटत असतं की ठीक आहे सायली एका दिवसासाठी गेली तरी चालेल, परंतु लगेचच प्रताप बोलून दाखवतो की अरे एक दिवस काय, चांगलं 8-15 दिवस तिथे राहिली तरच तिचा हवापालट होणार आहे, नाही तर नाही। त्यावेळेला मग आता तेव्हा सायली त्याला सजेशन देते की हवं तर वरच्यावर सगळेजण मला भेटायला येणारच आहेत। त्यावेळेला अर्जुन म्हणतो की ठीक आहे बायको, चालेल, हवं तर तुला कायापालट करण्यासाठी थोडे दिवस बरं वाटत असेल तर फॉर अ चेंज तू आत्याकडे जाऊन राहू शकते। म्हणून आता सगळेजण खूप खुश असतात। त्याचमुळे आता जेव्हा सायली ही जाणार असते तेव्हा घरातल्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं। म्हणजे सायली जी असते जे घरातलं वातावरण अगदी शांतपणे टिकवून ठेवत असते। घरात कितीही टेन्शन आलं, काहीही आलं तरी सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने सगळ्यांसोबत पार पाडत असते। परंतु आता सायली नसल्यामुळे अस्मिताला ही सायलीची खूप अशी उणीव जाणवणार असते। पण आता प्रतिमा इतकी उत्साही असते, ती म्हणते की अर्जुन, मी वाट बघते ह्या सायलीची आणि सायली येण्याची सगळी काही तयारी मी करून ठेवते। ऐकलं का, तिला जे काही आवडतं ना सगळ्या गोष्टी तिच्यासाठी मी बनवून ठेवणार आहे। त्यामुळे अर्जुन तिला पटकन घेऊन ये असं म्हणून आता तो तिला घेऊन जातो। आणि नंतर इथे आता सायलीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू असतात। सायली हे सगळं बोलत असताना मनात विचार करते की वा, बरं झालं, म्हणजे मला जे काही करायचं आहे ना ते मी करू शकते। प्रतिमा आत्यासोबतचं जे सत्य आहे ते सत्य मला शोधता येईल। म्हणजे आतापर्यंत जे तन्वी मला सत्य सतावत होती, जे तन्वीचं सत्य मला शोधायचं होतं, नक्की त्याच्याशी माझं काय संबंध आहे या सगळ्या गोष्टी मला त्याच्यावरून शोधता येतील। म्हणून आता सायली खूपच जास्त खुश असते आणि तिला या सगळ्याचा मनोमनच खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली ही प्रतिमात्याच्या घरी गेलेली असते आणि प्रतिमात्या घरी आल्यानंतर तिचं खूप छान असं स्वागत करते। सायलीला ओवाळते वगैरे सगळं काही करते आणि तिला घरामध्ये घेते, जणू एखादी मुलगी माहेरी आलेली असते। आणि त्याच वेळेला माहेरी आल्यानंतर तिला जितका आनंद होतो ना तेवढाच आनंद हा प्रतिमामुळे सायलीला होत असतो। आणि त्यामुळे आता सायलीची तिने आतमध्ये घेतल्यानंतर सायलीसाठी तिने खूप छान असा बेत करून ठेवलेला असतो आणि ते सगळं पाहून सायली खूप तृप्त झालेली असते। किती काही झालं तरीही आता आपल्याबद्दल आपली आई जर असती ना तिने असंच केलं असतं हे मनोमन सारखं सायलीला जाणवत असतं आणि त्यामुळे सायली त्याच गोष्टीचा विचार करत राहते। तर दुसरीकडे आता सायली ही जेवण वगैरे झाल्यानंतर सायली ही प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या, मला ना जरा तन्वीबद्दलच्या लहानपणीच्या गोष्टी बघायच्या आहेत। तेव्हा आता प्रतिमा आत्याला त्यामुळे खूप वाईट वाटतं। ती म्हणते की सायली बाळा, तू तिच्याबद्दल का विचारतेस आता, म्हणजे अचानक तुझ्या मनात हे सगळं का आलं? तेव्हा ती म्हणते की प्रतिमा आत्या, म्हणजे तसं नाही, काही दिवस गेले ना की मला असं म्हणजे मी जे काही नाटक करत होती ना तन्वी असल्याचं आपल्या पूर्णाजीबरोबर, तर त्या नाटकामध्ये काही गोष्टी अशा होत्या ज्या मी स्वतःहून करत होते, म्हणजे मला कोणी काही सांगत नव्हतं। तेव्हा हे ऐकल्यावर प्रतिमाला तर धक्काच बसतो। ती म्हणते की काय, म्हणजे जे सगळं आतापर्यंत तू पूर्णाईबरोबर वागली त्या सगळ्या गोष्टी या वेगळ्या होत्या? त्यावेळेला मग ती म्हणते की हो, मी जे काही वागले ना ते अगदी सारखं होतं, म्हणजे काही गोष्टींमध्ये आमच्यामध्ये साम्य दिसून आलं होतं। त्यामुळे मला जर काही गोष्टी बघायला मिळाल्या नंतर मग आता सायली ही कितीही काही झालं तरी ही प्रतिमाच्या बाबतीत म्हणजे अटून राहिलेली आहे की मला सगळं काही बघायचंच आहे।
त्यामुळे आता सगळं काही होत असताना सायलीला तिच्या गोष्टी मिळतात. आता प्रतिमाने ज्या काही तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी जपून ठेवलेल्या असतात त्या गोष्टी आता लवकरात लवकर सायलीला बघायच्या असतात. त्यामुळे प्रतिमा जेव्हा ते सगळं काही काढते तेव्हा त्यामध्ये आता सायलीला स्वतःच असल्यासारखं भासत असतं. म्हणजे त्या ज्या काही गोष्टी असतात त्या सायलीला असं जाणवतात की ह्या माझ्याच काहीतरी निगडीत गोष्टी आहेत का. सगळ्या गोष्टींची तिला अगदी भास व्हायला सुरुवात होते आणि सायली ते सगळं बघते आणि म्हणते की मला असं का वाटतंय की या सगळ्या गोष्टींची माझा काही ना काहीतरी नक्की संबंध आहे. सायली आता विचार करते की नाही, काही झालं तरीही मला या गोष्टींचा छडा लावलाच पाहिजे. हे सगळं मला माझ्या निगडीत का वाटतंय, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. मग त्याचबरोबर सायलीला हेही जाणवत असतं की अस्मितालाही बिचारीला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे. म्हणजे जे अस्मिताचं बाळ आहे त्या बाळालाही त्याचा किती त्रास जाणवत असेल. सगळ्या गोष्टी या आता सायलीला जाणवतात. परंतु तेवढ्यातच प्रतिमा तिला म्हणते की काय गं सायली, काय झालं, तू कसला विचार करते. तेव्हा ती म्हणते की प्रतिमा आत्या, मी हाच विचार करते की ही तन्वी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात मिक्स होत आहेत. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की हे बघ सायली, इथे ना तू आराम करण्यासाठी आली, त्यामुळे तू कुठल्याही प्रकारचं इथे आता टेन्शन घेत बसू नको. समजलं ना, जे काही असेल ते असेल, परंतु तुला आता कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही आहे. त्याचबरोबर इथे आता सायली हे सगळा विचार करत असताना तिला आठवायला लागतं की कशा प्रकारच्या एक गोष्टी या तिला तन्वीपर्यंत घेऊन जातात. म्हणजे जो पूर्णाजीचा चष्मा असतो तो देखील तिने झाडाच्या मागेच लपवलेला असतो आणि त्या चष्म्यामुळे देखील आता सायलीला एक मोठा हिंट लागलेली असते. ते म्हणजे की तो चष्मा हा तिने झाडाच्या मागे लपवलेला असतो, सेम तन्वीसारखाच. आता ही देखील गोष्ट माझ्याशी निगडीत आहे. आणि जेव्हा पूर्णाजीने तिच्या गळ्यामध्ये लॉकेट घातलेलं असतं तेव्हा ते लॉकेट घातल्यानंतर तिला असंच जाणवत असतं की हे जे काही लॉकेट आहे ते लॉकेट हे तन्वीचं आहे. त्यामुळे आता त्या सगळ्या गोष्टी या सायलीच्या डोक्यामध्ये फिरायला लागतात की नक्कीच माझ्याबद्दल असं काहीतरी आहे ना ज्याचे तन्वीशी काहीतरी कनेक्शन आहे. म्हणून आता सायली ही तो विचार करते आणि त्याच वेळेला प्रतिमा म्हणते की सायली, अगं काय विचार करतेस तू. तेव्हा ती म्हणते की मला प्रतिमा त्या हे कॅसेट कसली आहे नेमकी ती कळेल का. तेव्हा ती म्हणते की हे बघ अगं, ही कॅसेट जी आहे ना ती माझ्या लहानपणीच्या तन्वीचे, म्हणजे तिचा शुभम करोतीचा आवाज हा रविराजांनी रेकॉर्ड करून ठेवला होता. इतकी गोड गायची ना गं ती शुभम करोती, आणि शाळेमध्ये ना तिला त्याचं प्राईजही मिळालेलं होतं आणि म्हणूनच मी शुभम करोतीचं तिला आवर्जून शिकवायचे आणि ते तिने बोलून दाखवलं. आणि त्याच वेळेला आता सायली ते सगळं ऐकायला लागते आणि ते ऐकल्याबरोबर तिला असं वाटत असतं की हे मी कधीतरी यापूर्वी ऐकलेलं आहे. सगळ्या गोष्टी अगदी तिच्या डोळ्यासमोरून गेल्यासारख्या झालेल्या असतात. तेव्हा मग आता इथे सायली ही पूर्णाजीच्या बाबतीत विचार करते. त्याचबरोबर रविराज देखील आलेला असतो. सायलीला पाहून रविराज खुश होतो आणि म्हणतो की सायली बाळा, अगं बेटा तू इथे, खरंच खूप आनंद झाला, बरं झालं तू इथे राहायला आलीस. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की हो अहो, तिला मी माहेरपणासाठीच घेऊन आली आहे. तेव्हा मग रविराज म्हणतो की बरं झालं, म्हणजे माझी मुलगी आली ना, मला खरंच खूप आनंद झाला. त्यावेळेला मग आता इथे सायली हे सगळं बोलत असताना माहेरपणाचा आनंद म्हणजे माझी मुलगी या सगळ्या गोष्टींमुळे आता सायलीला मनोमन ना का होईना एक वेगळाच आनंद होत असतो आणि जो आनंद तिला कधीच शब्दात न मांडण्यासारखा असतो. त्यानंतर मग आता इथे पूर्णाजी ही विचार करत असते की एका बाजूला सायलीचं नक्की काय सुरू आहे. म्हणजे सायली ही पूर्णाजीला माहीतच नसते की ती माहेरपणासाठी गेलेली आहे. तेव्हा खरं तर आता पूर्णाजी विचार करते की असं बघायला गेलं तर खरंच ती मुलगी शोभते आपल्या रविराजांची. कारण की किती काही झालं तरी प्रत्येक संकटामध्ये त्या तन्वीने नाही, म्हणजेच खोट्या मुलीने नाही तर आपल्या सायलीने साथ दिली होती. सगळ्या गोष्टी या सायलीने घडवून आणल्या होत्या. आता सगळे घरातले हाच विचार करत असतात की एका अर्थाने सायलीला तिचं माहेर मिळाल्यासारखं झालं. जर मधुभाऊ असते तर ते नक्की सायलीला घेऊन गेले असते. परंतु आता किती काही झालं तरीही प्रतिमा ही घेऊन गेली, हे खरंच खूप बरं झालं. किती काही झालं तरी या सगळ्या गोष्टी या आपल्यापासून लांब केल्या तरीही नियती ही काहीतरी गोष्टी आपल्याला मिळवून देते. म्हणजेच सायलीला जसं प्रतिमाला मिळवून दिलं होतं तसं सगळ्याच गोष्टी आता तिने मिळवून दिलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी या तिच्या बाजूने झालेल्या असतात. आता घरातले सगळेजणही सायलीला माहेर मिळालं म्हणून खूप आनंदी असतात. तर दुसरीकडे सायलीचं तिथे किल्लेदारांकडे असताना एक गोष्ट तिला आठवत असते. म्हणजे माहेरी असताना सायलीला सगळं आठवत असतं. ती तन्वीची रूम, त्यानंतर तन्वीच्या घरातले सगळे कोपरे तिच्या ओळखीचे असल्यासारखे ती वागत असते आणि तशीच तिथे ती वावरत असते. आणि प्रतिमाला ती रिक्वेस्ट करते की प्रतिमात्या, ही तन्वीची रूम आहे ना, इथे मी राहू शकते का. त्यावेळेला मग आता प्रतिमात्या म्हणते की हो अगं बिंदास्त राहा बाळा, हे तुझंच घर असल्यासारखं राहा, कसलाच विचार तू करू नको. आणि सुमनही म्हणते की तुला माहिती आहे का,
अगं तन्वी जी असायची ना, ती पण लहानपणी ना तू आता अशी बागडतीस ना तशीच तिच्या रूममध्ये बागडायची, तसंच सगळं काही करायची. तेव्हा मग आता ती नागराजची आठवण काढते की नागराज पण तिला हेच बोलायचे की अगं तन्वी ही खोली तुझीच आहे, म्हणजे तू अशी तशी इकडे तिकडे का बघते. परंतु प्रत्येक वेळेला ना तन्वीला तिच्या खोलीमध्ये उत्सुकता असायची आणि प्रत्येक वेळेला तिला दुसरं काही वेगळं केलं की लगेच जाणवायचं. आता सुमन तिला सगळ्या काही गोष्टी ज्या घडून गेल्यात त्या गोष्टीबद्दल सांगत असते, त्यामुळे आता सगळं काही तिच्या मनाप्रमाणे होत असतं असं तिला वाटत असतं. तर दुसरीकडे आता सायली ही विचार करते की सुमन तिला सगळ्या काही गोष्टी सांगत असते, म्हणजेच आतापर्यंत जे काही तन्वीच्या बाबतीत घडायचं ना, तन्वी पण माझी अशीच किचनमध्ये येऊन सगळ्या गोष्टी मला विचारायची, म्हणजे हे तू काय करते काकू, ते काय करते, या सगळ्या गोष्टी ती मला आता सांगत असायची. आणि त्याचमुळे ना मला तिच्याबद्दल खरंच खूप मजा वाटायची. म्हणजे मला जरी मूल नसतं ना तरीही तन्वी ही माझीच मुलगी होती गं, असंच मला असायचं. आणि खरंच सायली तुझ्या बाबतीतही मला असंच वाटतं. माझी लहानपणी जर तन्वी अशी होती तर मोठेपणी कशी असेल तर ती सायलीसारखी ना, असंच मला जाणवतं. तुला माहिती आहे का, जेव्हा यांच्या प्रकरणात म्हणजे नागराजच्या प्रकरणात तू मला मदत केली होतीस ना, म्हणजे माझ्या पाठीशी अगदी एखाद्या खंबीर मुलीप्रमाणे राहिली होतीस. एखादी मुलगी आपल्या आईच्या मागे कशी खंबीरपणे उभी राहते तशीच तू माझ्या मागे राहिली होतीस. आणि खरं म्हणायला गेलं तर तुझ्यामुळे मला एक मोठं नवीन आयुष्य मिळालं असंच झालं आहे. आणि जर सायली तू नसतीस ना गं, तर या प्रकरणात मी स्वतःला खरंच खूप मोठी दोषी मानत राहिली असते आणि स्वतःलाच त्रास करून घेत राहिली असते. पण तू असल्यामुळे मला खरंच खूप मोठा आधार मिळाला आहे गं सायली. आता सायली म्हणते की हे बघा काकू, अजिबात काळजी करू नका, तुम्ही ना मला तुमची तन्वी समजा खरं हवं तर. आणि सायलीच्या मनामध्ये असे विचार यायला लागतात की मला जर कोणी तन्वी म्हणून हाक मारत आहे तर मला त्याचा आनंद का होतो आहे. म्हणजे मला एका प्रकारे खरंच खूप बरं वाटतं की मला तन्वी म्हणून हाक मारली जाते, त्याचंच खूप नवल आणि कौतुक वाटतं आहे मला. तर पूर्णाजी देखील तिला तन्वी म्हणायचं स्टॉप केलं आहे, हे पण तिला आवडलेलं नसतं. पण इकडे पुन्हा येऊन तिला सारखं सारखं सतत कोणी ना कोणीतरी तन्वीच्याच नावाने बोलत असतं. म्हणजे माझी तन्वी तुझ्यासारखीच होती, सगळं असं सारखं सारखं बोललं जात असतं. त्यामुळे आता सायलीला एक वेगळाच आनंद झालेला असतो. सायली विचार करते की काही झालं ना तरीही मला आता हे सत्य माहीत करून घ्यायलाच हवं. मला लवकरात लवकर की ह्या सगळ्या गोष्टींचा पत्ता लावला पाहिजे आणि माझं लहानपणीबद्दल कोणाला माहीत असेल त्या व्यक्तीला मला भेटलं पाहिजे. तर माझ्या लहानपणीबद्दल एकाच व्यक्तीला माहीत असेल, ते म्हणजे मधुभाऊ. आतापर्यंत मधुभाऊच मला लहानपणापासून बघत आलेले आहेत आणि त्यांना जर मी हे सत्य विचारलं तर नक्कीच हे सत्य ते मला सांगू शकतील. म्हणूनच आता मधुभाऊंना मला हे सत्य विचारायला हवं. त्याच वेळेला आता इथे सायली ही ठरवते की मधुभाऊंना मला एकटीलाच भेटायला जायला हवं. अर्जुन सर आणि घरातले सगळेजण केस संदर्भात बिझी आहेत, म्हणूनच मला हे सगळं सत्य आता सगळ्यांना विचारायला हवं. त्यामुळे आता इथे सायली ही विचारातच पडलेली असते की पुढे नेमकं काय करू आणि कसं करायचं. पण ती आता मुद्दामच खोटं सांगून निघालेली असते बाहेर, भाजीला जाते वगैरे असं काहीतरी खोटं सांगून ती मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाते. आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने स्वतःचा फोटो जो असतो तो म्हणजेच तन्वीकडे, म्हणजेच जो घरी फोटो ठेवलेला असतो रविराजकडे, तोच फोटो घेऊन ती आता मधुभाऊंकडे खुलासा करण्यासाठी आलेली असते. तर आता इथे मधुभाऊंची तब्येत ही हळूहळू सुधारताना दिसत असते आणि त्यामुळे आता सायलीला त्यांचं जे काही मत असतं ते लवकरच मिळणार असतं आणि ते मिळणं सोपं जाणार असतं. म्हणून सायली मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ, मला खरंच तुम्ही सांगा ना की ही जी काही फोटोतली मुलगी आहे ती मुलगी ही मी आहे का. कारण आत्तापर्यंत मधुभाऊ ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या खूप विचित्र आहेत. म्हणजे जी पूर्णाजीची तन्वी आहे, प्रिया तर खोटी तन्वी आहे. त्यावेळेला आता मधुभाऊ तिला सांगतात की हो, प्रिया ही खोटारडी आहे, ती तन्वी नाही आहे. तेव्हा मग हे सत्य मला अपघाताच्या वेळेला समजलं होतं. तेव्हा आता हे सगळं मधुभाऊ खरं तर सायलीला लिहून देत असतात एका पेपरवरती. त्यांना बोलणं कठीण जातं आहे, परंतु त्यांना लिहायला तरी तेवढं जमत असतं. मग नंतर सायली पुढे विचारते की सगळ्या गोष्टी मधुभाऊ मी तुम्हाला सांगते, फक्त मला याचं हो की नाही हे उत्तर तुम्ही द्या. की आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत मला असं वाटतं आहे की मी तन्वी आहे आणि माझ्या बाजूने त्या गोष्टी घडत आहेत. सगळे पुरावे हेच दाखवतात आणि ती मुलगी सतत मला त्रास देत असते आणि ती मला सांगत असते की मीच तुझ्याबरोबर आहे. तिचे सारखे सारखे भास मला होत असतात. तर खरंच मधुभाऊ, ही मुलगी ही मीच आहे का. मला असं वाटतं की माझंच बालपण माझ्यामध्ये डोकवत असतं आणि सगळ्या गोष्टी ती मला विचारत असते. तर मधुभाऊ, मला हाच संशय आहे की ती मुलगी मी आहे का. मला फक्त एवढंच सांगा, म्हणजे रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी मीच आहे का, असं आता ते विचारतात. त्याच वेळेला मग विचारल्यानंतर
मधुभाऊंचं समोरून उत्तर येतं की हो. आता ते हो लिहून दिल्यानंतर ती स्वतः सायली हीच तन्वी आहे, म्हणजेच रविराज आणि प्रतिमा यांची तू मुलगी आहे साऊबाळा, असं मधुभाऊंकडून उत्तर येतं. आणि जेव्हा ते उत्तर आलेलं असतं आता ते पाहून मात्र इथे सायली पूर्णपणे हादरते, कारण की मधुभाऊंकडून ग्रीन सिग्नल मिळालेला असतो की सायली हीच खरी तन्वी आहे. आता या बाबतीत सायली पुढे कसा निर्णय घेणार आहे आणि तिला तिच्या या प्रेग्नन्सीच्या काळातच मोठ्या सत्याचा सामना करावा लागतोय. तर सायली ही अर्जुनसमोर हा प्रस्ताव ठेवल्यानंतर पुढे नेमकं कसं आणि काय घडणार, DNA टेस्ट वगैरे सगळं काही होणार आहे. आता नेमकं पुढे कसं काय घडेल पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.